भाजपच्या वरळीतील मोर्चात नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा दाखल। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनात भाजपनं जनाक्रोश मोर्चा काढला होता। केंद्रीय निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस, पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख करणं भोवलं, 24 तासात उत्तर देण्याचे खरगेंना आदेश। शरद पवारांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे, अस्वस्थ प्रकृतीमुळे मतदानाला उपस्थित राहू शकणार नाही, ते लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना। रुग्णालयात दाखल असलेल्या शरद पवारांसाठी सुनेत्रा पवारांची खास पोस्ट। एसआयटी चौकशी दरम्यान बोंधू अशोक खरातची प्रकृती बिघडली, चौकशी दरम्यान छातीत दुखू लागल्यानं खरातला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं, मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाल्याची माहिती। बोंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, 31 मार्च पासून कल्पना खरात फरार, शिर्डी पोलिसांसमोर शोधण्याचं आव्हान। राड गँगची दहशत, संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करणारा सुदर्शन गुले प्रतीक गुलेकडून एका कैद्याला मारहाण, ऑडिओ क्लिप व्हायरल, जेलरच्या बदलीपासून ते जरांगेच्या हत्येपर्यंत कट रचल्याचा क्लिपमध्ये उल्लेख। बुलढाण्यामध्ये लग्न जुळत नसल्यानं 2 युवकांची गळफास घेऊन आत्महत्या, संग्रामपूर आणि चिखली तालुक्यातली धक्कादायक घटना, दोन्ही प्रकरणांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद। 1 मे पासून मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा, तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार। महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट, पुण्यासह सातारा, करमाळा आणि धाराशिवमध्येही गारपीट।